मराठवाड्याच्या जलक्रांतीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण यांची आज जयंती. नांदेडचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष ते देशाचे गृहमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे. या प्रवासादरम्यान दोनदा मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी कर्तव्यनिष्ठेनं सांभाळल्या. शंकरराव चव्हाण यांना शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत विशेष आस्था होती. त्यामुळे शेती, सिंचन आणि पाण्याच्या नियोजनाबाबतचं त्यांचं काम अतुलनीय आहे. भविष्यातल्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन त्यांनी अनेक योजना राबवल्या. त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून 14 जुलै हा त्यांचा जन्मदिवस सिंचन दिवस म्हणून साजरा केला जातो. दरम्यान आज त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. शंकरराव चव्हाण यांनी पाटबंधारे क्षेत्रात महत्त्वपूर्ण निर्णय घेत कोरडवाहू शेतीला सिंचनाखाली आणत मोलाची कामगिरी बजावली. कुशल प्रशासक आणि शिस्तप्रिय नेतृत्व असलेल्या चव्हाण यांनी राज्यात जलक्रांती घडवून कृषी क्रांतीचा नवा आयाम दिला अशा शब्दात अजित पवार यांनी आदरांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शंकरराव चव्हाण यांना अभिवादन केलं आहे.